नमस्कार, मी नैसर्गिक शेती सल्लागार महेश दिनकर सावंत गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये वनस्पतींना वर्षातून 3 वेळा लेपन म्हणजेच पेस्टिंग करण्याचं आपल्याला सांगितलं जाते. हे का करावं लागते? तर वर्षाचे जेव्हा 3 ऋतू बदलतात त्यावेळी त्या ऋतूंमध्ये जीवाणूंची कीटकांची संख्या आणि उत्पत्ती पण होत असते. त्याचबरोबर त्या झाडामध्ये फळधारणा होत असते, फुलधारणा होत असते, पालवी येत असते आणि त्यावेळी खाली जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असलेले जे कीटक आहेत ते झाडाच्या मुख्य बुंध्यापासून वर त्या वनस्पतीवर आक्रमण करत असतात. कारण शत्रुकिडी जे आहेत, शत्रू कीटक जे आहेत ते झाडाच्याच जवळ राहत असतात. तर त्यांच्यापासून आपल्याला बचाव करण्यासाठी दर 4 महिन्याने आपण जर पेस्टिंग म्हणजेच लेपनाची क्रिया केली, मग त्यासाठी नैसर्गिकमध्ये काय आहे तर देशी गाईचं ताजं शेण आणि गोमूत्र हे समप्रमाणात आपण वापरू शकतो. पण आज आपल्या देशामध्ये देशी गाईंचं दुर्भिक्ष झालेलं आहे, त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे. त्यामुळे त्याला एक पर्याय म्हणून बोर्डो मिश्रण जे आहे ते आपल्याला हे दिसत असेल, तर हे बोर्डो मिश्रण हे आपण पेस्टिंगसाठी पर्याय म्हणून वापरू शकतो. कळलं काय? आणि ते कुठे मारायचं आहे तर झाडाचा बुंधा जो आहे तो 3 फुटापर्यंत तिथे मारायचं आहे. हे तुम्ही बघताय ना, अशा प्रकारे ब्रश घ्यायचं आहे आणि पूर्णपणे खोडाला हा मारायचा आहे. याचा 4 महिने इफेक्ट राहतो आणि त्याने खालील जे काही कीटक आहेत ते आपल्या खोडावर चढणार नाही आहेत आणि खोडावर चढले नाहीत किंवा सुप्तावस्थेमध्ये जे कीटक आहेत ते ह्या खोडाच्या ज्या फटी आहेत, ह्या ज्या भेगा दिसतात आहेत तुम्हाला, ह्या भेगांमध्ये ते सुप्तावस्थेत राहतात आणि जेव्हा पालवी येते, मोहोर येतो, फुलधारणा होते, फळधारणा होते कोवळी, त्यावेळी ते आपली अंडी अळी वर येऊन त्या पालवी आणि कोवळ्या फळांमध्ये टाकत असतात. तर त्यापासून आपलं हे संरक्षण होते. हे बोर्डो मिश्रण बनवण्याचं प्रमाण आपल्याला मोरचूद 1 किलो मोरचूद घेऊन त्यामध्ये 20 ग्रॅम कळीचा चुना आणि 20 लिटर पाणी घेतलं तरी चालते. आणि पेस्ट करायची असली तर आपल्याला त्या पेस्टच्या प्रमाणात पाणी घेतलं तरी चालते आणि ते खोडाला लावू शकता. नाहीतर आपला जो देशी पर्याय आहे तो देशी गाईचं ताजं शेण आणि ताजं गोमूत्र किंवा जुनं गोमूत्र पण चालते, शेण फक्त ताजं, आणि दोन्ही समप्रमाणात मिक्स करून त्याचं पेस्टिंग केलं तर सर्वात चांगलं आणि स्वस्त आणि एकदम कारगर असा हा उपाय आहे. तर हा करून तुम्ही तुमच्या झाडांना, वनस्पतींना, कारण नुसती फळझाडं लावू नका, तर त्यांची देखभाल करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.